गेले दिगंबर ईश्वर विभूती राहिल्या त्या कीर्ती. साधू महात्मे म्हणतात की या जगामध्ये जे विभूती स्वरूप दिगंबर स्वरूप आलेत त्यांची कीर्ती मात्र कधी फेल होणार नाही. ईश्वरांचे अवतार झाले, त्यांचाही अवतार कार्य पूर्ण झाल्यानंतरही त्यांचं नाव कधी कमी होणार नाही. आणि तसं तुम्हा आपल्याला सुद्धा व्हायचं आहे. धर्म स्थापनेसाठी तुमचा आपला अवतार आहे. हा म्हणून मानव जीवाला निर्देश आहे. मानव जीवाचा निर्देश आहे तो मात्र प्रत्येकाने अंगीकारायचा आहे. इंसान अगर है तो इंसान बन के देख, ये तन मिला है नरका नारायण बन के देख. एकदा देव होऊन पाहिजे, मग ते पद कोणी हिसकवून घेऊ शकत नाही. आणि त्या पदासाठी तुमचं आपलं जीवन आहे. खिचडी जिरलेली औषधी घ्या फुला. काकाजीसली माहिती मला सकाळी जल्दी जा नाही पोरेल कटायना बिटायना नाही, पण सगळ्यांचा विचार आहे. बटा 12 तास करणार आहे, मी बी तसाच आहे नाही का. आठवून जर का आम्ही 2 वाजता गोत ते मशीनवर डुलके येते. का हो महाराज तुम्ही घरातले कीर्तन लिहायचा? हा हो. सगळ्यांचा विचार आहे. या ठिकाणी बारकाईने जर विचार केला तर आपल्या या पुण्यक्षेत्रामध्ये आम्ही अजून जिरायला बी नाही होणार. इथल्या पंक्ती खायला ताटी रामेश्वर नगर. पण बट यात पडेल, यात लोक आमले नाही यात पडेल. हा ते एक बी मात मध्ये की राहणार नाही. जुनास मासला बट नवा एक शतच हिरालाल बाबा दिकी राहणार नाही. काकू त्या आपल्या आता बाबा राहत त्या महाजन बाबा त्या बी नाही दिकी राहणार का. तुम्ही आमंत्रण दिना नाही काय बाबा? अच्छा अच्छा. हा म्हणून सुन लाग राहील रामेश्वर नगर. बट बाहेरना पक्षी यायले साठे उंबरनं ते बुंका खावाले खाऊ ना बटा काय म्हणजे असो. बारकाईने जर विचार केला तर साधू महात्मे म्हणतात की ज्या पुण्यक्षेत्रामध्ये आपल्याला भक्तिभावाचा विचार करतो ते पुण्यक्षेत्र महान आहे. आणि इथे या परिसरामध्ये कितीतरी कार्यक्रम झालेले आहेत, कितीतरी महात्म्यांचा परिचय आहे, परंतु ते दिसून नाही राहिले म्हणून दुःख वाटतं. साधूंचा निर्देश असतो. ते म्हणतात की बाबा इथून पुढे काय करायचं आहे. या देहाचा जर विचार केला तर माशीचं पंखात हलतं ना, माशी जी गोड वस्तूवर बट असतील माखी म्हणतस का. माखीनं पख आलंस ना तिथला मग माणूस मरलास. कितला टाइम लागास? माखीनं पख आलंस ना तिथलाच टाइम मग माणूस मरलास. मग तिथलाच टाइम आपला पाणी त्यांतून जी असती नाही. पण तरी आम्ही कितला भारी भरतो. काल दिन दिसतो तुम्हाला 100 रुपये, परवा दिन दिसतो तुम्हाला 500 रुपये. अरे माखी पक आलाय तिथला टाइम उडी जायची रे. आणि काल दिन आणि परवा दिन काय भरोसा कराय नाही. महाराज आम्ही माळा टाकवतो पण हाती नाही टाकत सुतक आहे. हो सुतक माळाले सुतक लागत नाही, ज्ञानले सुतक लागत नाही, ना विटायला लागत नाही, ना चंद्राला लागत नाही, काही लागत नाही. साधू महात्मे म्हणतात असाल तेथे करा जैसे तैसे. ज्या परिस्थितीत तुम्ही असाल त्या परिस्थितीत त्या ज्ञानाचा अंगीकार केला गेला पाहिजे. तुमले भूक लागली तुम्ही आज सांगताच का सुतक मांडून जेवण आऊ तरी मटर चालच. आंडेर नगरनी जिलेबी बी खासतो मटर 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 सुतक मा. कोण म्हणे समोसाला ते समोसा बी हानस. आता ती नवीनच फॅड निघेली. जिथला पाहुणा येईल राहतं तिथला न्यारे न्यारे भरायचं तर खावायला. बल्ला मारेल ना सुख दुख नाही आणि खावा पिवाना आनंद आहे नाही का.
अरे बाबांनो, एवढ्यासाठी जीवन नाहीये. आपलं जीवन फक्त क्षणिक आहे. क्षणभंगूर नाही भरवसा, वारे सावध तोडा माया आशा, काही न चले मग गळा पडेल फासा. पुढे हुशार थोर आहे वडसागा. इतका वडसा की मातेच्या उदर कुवरी, पचोनी विष्ठेच्या दातरी, उकडोनी 9 मास वरी, जन्मुनी मरती, परत किती वेळा जन्मायावे, किती वाळे फजित, म्हणून या जीव व्याला शरण गेला विठोबाशी. देवाकडे जा, संतांकडे जा, संतांकडून परिचय करून घ्या. आणि तो परिचय करून देण्यासाठी आजचा हा उपक्रम आहे. आत्मीय गुरुबंधू श्रीमान दिनेश भगवान माडी, सुनील भगवान माडी, संदीप भगवान माडी आणि गंगास्वरूप असलेल्या कोकिल आई साहेब यांच्या अंतकरणाने विचार केला आणि भगवत ज्ञानाचा विचार मांडण्यासाठी बाबांच्या 7वे पुण्यस्मरणानिमित्त आपल्या दारी कुठेतरी मात्र सत्संग व्हावा, कुठेतरी कीर्तन व्हावं, कोणाला तरी त्या कीर्तनाचा लाभ व्हावा, कोणत्या तरी जीवाचा उद्धार व्हावा, या उद्देशाने आपल्या हृदयस्थ असलेल्या परमात्म्याचा विचार मांडण्यासाठी तुमच्या या प्रांगणामध्ये आमच्यासारख्या पामर जीवांना बोलवलं आणि स्वकल्याणाचा विचार मांडण्याचा विचार सांगितला. तो विचार जसाच्या तसा तुमच्या समोर मांडण्याचा प्रयत्न केला. असे महान दिव्यांगत आत्मे वैकुंठवासी श्रीमान भगवान लुका महाजन यांचं आजचे हे 7वं पुण्यस्मरण आहे. 7 वर्षे बाबांची आठवण तीव्रतेने मनात पाडणं म्हणजे कुठेतरी परमात्मा भक्तीचा स्तोम गाजवण्याजोगा आहे. आणि असा हा आदर्श तुमच्या आपल्या जीवनात यावा म्हणून त्यांनी हा उपक्रम ठेवला. या उपक्रमाबद्दल मी कोटी धन्यवाद त्यांचे मानतो. अशीच मात्र त्यांना प्रेरणा माझा परमात्मा देत राहू. जगाच्या कल्याणा संतांच्या विभूती या अन्वयी न्यायाने मात्र हा कार्यक्रम राबवण्यात आला. जास्त या ठिकाणी बोलणं नाही. सगळ्यांना मात्र धावपडीच्या जीवनामध्ये आपली धावपड काढून टाईमात टाईम देऊन सगळ्या महात्म्यांचं या ठिकाणी आगमन झालं. आता सगळ्यांनी त्या विश्वाचा चालक मालक असलेला परमात्मा, त्या परमात्म्यांचं एकदा भजन करा. जय 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 जय
बारकाईने जर विचार केला तर आपल्या जीवनामध्ये सगळ्या वस्तू प्रारब्धवश भेटत असतात, परंतु भक्तिमय जीवन, भक्तीची ज्योत जागवणारे संत हे मात्र दुर्मिळ असतात. आणि अशा दुर्मिळ संतांचा वसा आपल्या जीवनात यावा. ज्या महात्म्यांनी जीवनभर क्रांती केली अशा महात्म्यांची मात्र आपल्या घरात, कुटुंबात कुठेतरी मात्र सहजतेने ती ज्ञान स्वरूपा भक्ती यावी असा आदर्श आपण आपल्या जीवनात येणाऱ्या पिढीसाठी सोडून जायचं आहे. कारण प्रत्येक गोष्टीला मात्र परंपरा आहे. कुल परंपरा, देह परंपरा, तशी ज्ञान परंपरा सुद्धा आहे. येणाऱ्या पिढीसाठी ज्ञान परंपरा सोडून देण्यासाठी ज्या संतांनी आपल्या जीवनाचं रान केलं अशा संतांचं एकदा भजन करा. ज्ञानेश्वर अभंगाचा निर्देश लई महत्वपूर्ण आहे. उपदेशाची भाषा आमच्याकडनं सांगता येणार नाही, परंतु साधूंनी मात्र उपदेश केला कशासाठी, तर त्यांना माहिती होतं, जगाकडे त्यांनी पाहिलं आणि भरकटलेल्या जीवाला मात्र कुठेतरी विश्रांती प्राप्त होईल असं स्थान म्हणजे साधू संतांचं चरण आहे. आणि अशा साधू संतांच्या चरण रजासाठी तुमचं आपलं जीवन व्यय करायचं, म्हणजे तेवढ्यासाठी आपलं जीवन काढायचं आणि गाडायचं. कारण संत चरण रज लागता सहज, वासनेचे बीज जडून जाय, मग राम नामे उपजे आवडी, सुख घडोघडी वाढू लागे. तेवढ्या सुखासाठी तुकोबराय म्हणतात, सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुलाले चित्त शुद्ध करा. चित्त शुद्धीचं जर साधन असेल तर ते म्हणजे नाम आहे. आणि त्या नामाचा निर्देश एकदा प्राप्त झाला म्हणजे चित्त शुद्ध होतं. आणि चित्त शुद्ध तरी शत्रू मित्र होती, व्याघ्रही न खाती सर्पतया. किंवा ज्याच्या चित्ती आहे देव, ज्याच्या चित्तात देवाची वस्ती आहे ही जाणीव झाली तरी तो पूर्णत्वाकडे जातो. कारण सगळ्यांच्या चित्तात देव वस्तीला आहे, परंतु आवरण अज्ञानाचं आहे. त्याच्यामुळे वस्तीला असलेला देव आम्हाला कळत नाही, तो कळावा तेवढ्यासाठी तुकोबराय म्हणतात की सकळांच्या पाया माझे दंडवत, आपुल आले चित्त शुद्ध करा. परत त्यांनी निर्देश केला, ते म्हणतात हित ते करावे देवाचे चिंतन करून या मन एकविध किंवा शुद्ध व्हावे. या दोन्ही गोष्टी जर आपल्या मनात राहिल्या, देवाचं चिंतन करण्यासाठी आपल्याला हा नरदेह भेटला, देवी दिला देह भजना गोमटा. आणि असा गोमटा नरदेह प्राप्त झाल्यावर जर का तुम्ही आपण त्या भगवत भजनाकडे वळत नसू तर तुमचं आपलं दुर्भाग्य आहे. आणि शेवटच्या चरणामध्ये तुकोबराय म्हणतात, तुका म्हणे हित होय तो व्यापार, करा काय फार शिक भावे. जय विठ्ठल, जय हरी विठ्ठल, जय